आज बघूयात आपल्या स्मार्ट गृहिणींसाठी स्मार्ट टिप्स. तर काकडी फ्रीजमध्ये ठेवून ही काही दिवसानंतर सुकते किंवा जास्त कूलिंगमध्ये असेल तर खराब होते. त्याचा कलर बदलतो आणि चवही बदलते. तर असं होऊ नये म्हणून काकडी ठेवताना एकतर सुती कापडामध्ये ठेवा किंवा पेपरमध्ये ठेवा. नूडल्स शिजवून घेतल्यानंतर ते चिकट होतात, मग ते तसे होऊ नये म्हणून शिजवल्यानंतर त्याच्यामध्ये लगेच वरून थोडं तेल टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामुळे ते सुट्टे सुट्टे व्हायला मदत होते. भजी करताना त्यामध्ये थोडासा चाट मसाला टाका, त्याच्यामुळे भज्यांची चव अजूनच वाढते. सलाद केल्यानंतर वरून लिंबू पिळून घ्यायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं, त्यामुळे ते फ्रेश देखील राहते आणि चवसुद्धा छान लागते. कोणतीही ग्रेव्ही करायची असेल, जरा जास्तच घट्टसर करायची असेल तर काजू पाण्यामध्ये भिजवून तुम्ही पेस्ट वापरू शकता किंवा मगज बी किंवा पांढरे तीळ हे देखील पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिट भिजत ठेवून ते मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट तुम्ही वापरू शकता. पण याच्या व्यतिरिक्तही तुम्ही बाजरीचं पीठ किंवा बेसन पीठसुद्धा भाजून ग्रेव्ही घट्टसर होण्यासाठी वापरू शकता. त्याने ही छान चव येते आणि ग्रेव्हीसुद्धा मस्त घट्टसर होते. जेव्हा हरभऱ्याची उसळ करणार असाल त्यावेळेस नेहमी हरभरे शिजवून घेतल्यानंतर तेलामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकून परतून घ्यायचं. अगदी त्याच्यावर डाग पडेपर्यंत परतायचे आणि नंतरच त्याची उसळ करायची. बघा, या पद्धतीने जर उसळ बनवली तर खूपच चविष्ट लागते. आपण सगळेच घरात शिल्लक राहिलेला भात परतत असतो. परतलेला भात सगळ्यांनाच आवडतो, पण ती परतण्याची पद्धत थोडीशी बदलून त्यामध्ये आपण भात परतल्यानंतर वरून लिंबू आणि कांद्याची पात जर टाकलीत तर जसं बाहेर फ्राईड राईस मिळतो ना, अगदी सेम तसा चवेला आपला घरातला परतलेला भात लागतो. फक्त वरून कांद्याची पात टाकायची आणि लिंबाचा रस टाकायचा. जेव्हा कधीही घरी पनीर करत असाल ना, त्यावेळेस व्हिनेगर वापरून दूध फोडायचं नाही. लिंबाचा रस किंवा दही टाकून दूध फाडा, म्हणजे ते फाटलेल्या दुधापासून जे तुम्ही पनीर बनवाल ते मऊ होईल. व्हिनेगरने बनवलेलं पनीर मऊ होत नाही. त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही पनीरची भाजी करता, मग ते पनीर जरी बाहेरून आणलं असेल किंवा घरी बनवलेलं असेल, जर ते तुम्ही खूप दिवस फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे तर डायरेक्ट भाजी न करता गरम पाण्यामध्ये जरा वेळ ते ठेवायचं आणि नंतर त्या पनीरची भाजी करायची, म्हणजे पनीर मऊ होते. डायरेक्ट तसं वापरलं तर ते तुकडे तुकडे होतील आणि ड्राय असं पनीर होईल. आता ब्रेड आणल्यानंतर शिल्लक जर राहिला तर सगळ्यांना असं वाटतं की याचा वास येईल आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर ते जास्त कडक होतील. तर फ्रीजमध्येच ठेवायचं. पण कसं ठेवायचं तर ते एका सुती कापडामध्ये गुंडाळून ठेवा किंवा एअरटाईट अशी पिशवी असते, त्या पिशवीमध्ये ते ठेवा, म्हणजे एकदम मऊ सॉफ्ट अगदी मार्केटमधून आणतो तसेच राहतील. आता नेक्स्ट की दही कसं बनवायचं. दरवेळेस दही बनवल्यानंतर ते पातळ होत असतं. आता दही बनवण्याची सगळ्यांची पद्धत एकसारखीच असते की दुधामध्ये मुरवण टाकायचं आणि दही करायची. पण मुरवण टाकण्याचा जो टाईम असतो तो चुकीचा असतो. जर तुम्ही कोमट दुधात मुरवण टाकलं तर दही नेहमीच घट्टसर होतं. कोमट दुधामध्ये दही टाकायचं म्हणजेच मुरवण टाकायचं, झाकण ठेवायचं आणि साईडला ठेवायचं. जर तुम्ही थंड दुधामध्ये दही टाकलं तर ते नेहमी पातळच होतं. म्हणून दही करताना लक्षात ठेवा, कधीही कोमट दुधामध्येच दही टाकायचं आणि रात्रीचंच शक्यतो बनवायचं, म्हणजे रात्रभर ते छान तयार होतं आणि तुम्ही सकाळी ते वापरू शकता. त्याचबरोबर हिरवी मिरची फ्रीजमध्ये ठेवताना नेहमी देठ काढून ठेवा, म्हणजे ती लाल पडत नाही. देठ काढल्यानंतर ती लाल होत नाही, कारण फ्रीजमध्ये ठेवली तरी शक्यतो ती कधी ना कधी म्हणजे खूप दिवस राहिली तर लाल होतेच. म्हणून देठ काढून ठेवायची आणि सुकू नये म्हणून सुती कापडामध्ये गुंडाळून ठेवा किंवा पेपर. या होत्या आपल्या छोट्याशा टिप्स आपल्या स्मार्ट गृहिणींसाठी.